नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आंबा झाड बहुवर्षीय व उंच वाढणारं असून त्याची मुळे अन्य द्रव्याच्या शोधात खूप खोलपर्यंत जातात. त्यामुळे आंबा लागवडीसाठी गाळाची, कसदार आणि पाण्याच्या निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 8 दरम्यान, मुक्त चुन्याचे प्रमाण 10% कमी असलेली जमीन निवडावी. उथळ, नापीक, डोंगर उतारावरील व काही प्रमाणात पाणथळ, क्षारयुक्त जमिनीमध्ये लागवड करायची असल्यास अधिक काळजी घ्यावी. अशा जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे, जमीन समपातळीत करणे, गरजेप्रमाणे गाळ टाकणे किंवा मुरुम टाकणे यासारख्या सुधारणा शास्त्रीय पद्धतीने करून घ्याव्या लागतात. त्यानंतर 1 मीटर लांब, रुंद व खोल खड्डे खोदावेत. त्यात गाळाची माती 50 ते 60% आणि शेणखत भरून घ्यावं. जमिनीचा सामू जास्त असल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य प्रमाणात मुरुम टाकून व अन्य काही तांत्रिक सुधारणा केल्यानंतर आंबा बाग लावता येऊ शकते. आंबा लागवडीसाठी पूर्वीपासून 10 बाय 10 मीटर अंतर शिफारसीत आहे. मात्र 90च्या दशकात आम्ही औरंगाबादमध्ये व गटशेतीमध्ये 5 बाय 5 मीटर व 5 बाय 6 मीटर अंतरावर म्हणजेच घन पद्धतीने आंबा लागवडीचे प्रयोग केले होते. मात्र 2005 मध्ये आंबा परिषदेच्या निमित्ताने दिलेल्या दक्षिण आफ्रिका भेटीमध्ये 1 बाय 4 मीटर, 1.5 बाय 5 मीटर अशा अंतरावर 5000 हेक्टर क्षेत्रावर केलेली अतिघन आंबा लागवड पाहण्याचा योग आला. एकरी 20 ते 22 टन उत्पादन घेत असल्याचं समजलं. त्यानंतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शेतावर 1.5 बाय 4 मीटर, 5 फूट बाय 13 फूट किंवा 5 फूट बाय 14 फूट अशा अंतरावर आंबा लागवडीस सुरुवात केली. 2006 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील रुईभर तर 2007 मध्ये पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे एका बीज उत्पादन कंपनीच्या प्रक्षेत्रावर 2 बाय 4 मीटर अंतरावर अतिघन लागवड केली. त्यानंतर अशा प्रकारची घन लागवड कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश मधील काही भागात होऊ लागली. आता याचे फायदे काय आहेत ते पाहूयात. जमीन, पाणी व अन्य साऱ्या संसाधनांचा कार्यक्षम वापर करणं शक्य होतं. पारंपरिक आंबा लागवडीच्या तुलनेला 1 एकरी जास्त उत्पादन मिळतं. 2 ओळीतील अंतर योग्य ठेवल्यामुळे आंतरमशागती, फवारणी, फळांची वाहतूक छोट्या ट्रॅक्टरद्वारे कमी कष्टात व खर्चात शक्य होतात. निर्यात योग्य व्यवस्थापनासाठी सुलभ लागवड पद्धती, सूर्यप्रकाशाचा व कार्बन डायऑक्साईडच्या कार्यक्षम वापरामुळे उत्तम प्रकाश संश्लेषण होते. बागेतून 3ऱ्याच वर्षी व्यापारी उत्पादन सुरू होऊ शकते. आता याचे तोटे काय आहेत ते पाहूयात. बाग उभारणीच्या सुरुवातीचा खर्च अधिक राहतो. फळझाडांचा सांगाडा तयार करणं, घेर नियंत्रण हे अधिक कौशल्याचं व खर्चिक काम असतं. बागेचे आयुष्यमान तुलनेने कमी, साधारणतः 20 ते 30 वर्ष असतं. आपल्याकडे अतिघन लागवड नवीन असल्याने इतक्या जुन्या बागा व आयुष्य काळाबद्दल अनुभव नाहीये. मात्र 15 वर्षे जुन्या बागा अजूनही चांगल्या उत्पादनक्षम आहेत. पुढील भागात आपण कलम लागवड, जागेवरच कलम करण्याची आधुनिक इन्सिटू पद्धत आणि लागवडीनंतर कलमाची पहिल्या वर्षी घ्यावयाची काळजी याची माहिती घेणार आहोत. तोवर तुमचे याबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा.